देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। छावाचा अर्थ समजला का तुम्हाला? छावाचा अर्थ आहे सिंहाचे पिल्लू आणि सिंहाच्या रक्तात कोणतीही तडजोड नसते। हीच गोष्ट आहे छावाची, संभाजी महाराजांची। ते संभाजी महाराज जे सिंहाशी लढण्याची धमक ठेवत होते, ते संभाजी महाराज ज्यांची गर्जना ऐकता शत्रू मैदानातून पळून जायचा, तो छावा ज्याच्या तलवारीची चमक शत्रूला मैदान सोडून पळून जायला भाग पाडत असे, ते संभाजी महाराज ज्यांचा औरंगजेबाच्या कैदेत विश्वासघात झाला, पण तरीही त्यांनी आपल्या मातीशी गद्दारी केली नाही। ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, संभाजी महाराजांची हिंमत तोडण्यासाठी आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्यासाठी औरंगजेबाने क्रूरतेच्या सर्व हद्दी पार केल्या होत्या। त्यांची नखे एक एक करून उपटली होती, बोटे एक एक करून कापली होती, त्यांच्या शरीराचा एक एक तुकडा कापण्यात आला होता, त्यांच्या डोळ्यात गरम लोखंडी सळी घालण्यात आली होती, जखमांवर मीठ सोले गेले होते, त्यांचा मनोबल तोडण्यासाठी त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली होती, त्यांना अपमानित करण्यात आले होते, पण छावा कोलमडून पडला नव्हता। औरंगजेब संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे नक्की करू शकला असेल, पण त्यांच्या हिमतीला जरा पण तोडू शकला नाही। जेव्हा औरंगजेब रक्ताने माखलेल्या संभाजी महाराजांना म्हणाला, तू मुस्लिम धर्म स्वीकार, मी तुला सोडून देईन, तेव्हा सिंहाचा छावा पालटून उत्तर देतो की औरंगजेब, तू मराठ्यांमध्ये सामील हो, तुला धर्म बदलण्याची गरज पडणार नाही। हे होते छावा संभाजी महाराज। मित्रांनो, तुम्ही विकी कौशलचा चित्रपट छावा नक्की पाहिला असेल, आणि जर पाहिला नसेल तर लवकरच पहा। तो एक चित्रपट नसून शौर्याची आणि बलिदानाची, अजय पराक्रमाची महागाथा आहे। अशी महागाथा जिच्याबद्दल खूप कमीच लोकांना माहीत आहे। अशी महागाथा जी आपल्याला सांगते की आपल्या देशाला स्वराज्य मिळवून देण्यासाठी आपल्या शूरवीरांनी किती बलिदान दिले आहेत। आता हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल, आणि हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेच्या दिवसात जावे लागेल। इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांवर अनेक धडे होते। त्यातच एक धडा होता, गड आला पण सिंह गेला। औरंगजेबाकडून कोंढाणा किल्ला परत मिळवण्याचा हा धडा होता। जेव्हा कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे धारार्थी पडतात, आणि हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळते, तेव्हा त्यांच्या तोंडातून उद्गार निघतात, गड आला पण सिंह गेला। या वाक्यात सिंहाची उपमा शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिली आहे। पण संपूर्ण देशाला या सिंहाची यशोगाथा तेव्हा माहीत झाली जेव्हा अजय देवगणने तानाजी हा चित्रपट बनवला। आणि खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्या तानाजी मालुसरेंनी औरंगजेबाला पराजित केले होते, त्याच्याबद्दल भारतातील लोकांना माहीतच नव्हते। तानाजी मालुसरे हे एकटे नाहीत ज्यांच्याबद्दल देशातील जास्त लोकांना माहीत नव्हते, तर अपराजित अशा पेशवा बाजीराव सारख्या योद्ध्याबद्दल सुद्धा लोकांना बाजीराव मस्तानी हा चित्रपट आल्यानंतरच माहीत झाले। पेशवा बाजीराव बलाल हा असा योद्धा होता ज्याने आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यात 42 युद्धे लढली, आणि त्यापैकी एक पण युद्ध हरले नाहीत। कल्पना करा की बाजीराव हा अपराजित योद्धा होता, असा योद्धा ज्याने मुघलांची झोप उडवली होती। म्हटले जाते की बाजीराव मुघलांच्या स्वप्नात यायचे। फक्त 20 वर्षाच्या बाजीरावांनी मुघलांचे शासन असलेल्या दिल्लीला 3 दिवस ओलीस ठेवले होते। त्यावेळी मुघल बादशाहाने लाल किल्ला सोडण्याचे धाडस सुद्धा केले नाही। त्या बाजीरावांना सुद्धा देशात तेव्हा ओळखले जाऊ लागले जेव्हा रणवीर सिंहचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट आला। मराठा साम्राज्यातील असे अनेक योद्धे आहेत ज्यांना इतिहासात जागा दिली गेली नाही, आणि ज्यांना दिली गेली त्यांचा प्रचार झाला नाही। तसे शाळेतही त्यांच्याबद्दल शिकवले गेले नाही, आणि म्हणूनच त्यांच्या शौर्याबद्दल आपल्याला माहीत नाही। असाच एक मर्द मराठा संभाजीराजे शिवाजीराजे भोसले। संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते। स्वराज्याचे जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिले होते, ते स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी उचलली। सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह म्हटले जायचे, म्हणून संभाजी महाराज छावा होते। आणि या छावावर एक पुस्तक आले, आणि त्यानंतर त्या पुस्तकावर छावा नावाचा चित्रपट तयार झाला। छावा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज हे किती महान योद्धे होते। इतिहासकारांचं म्हणणं आहे, गेल्या अनेक दशकात छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत नियोजन पद्धतीने बाजूला सारले गेले आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे ते वीर योद्धा होते। एक असा योद्धा ज्याच्या वीरतेचा लोहा स्वतः औरंगजेबाने मानला होता।
मुघल इतिहासात संभाजी महाराजांचा उल्लेख निश्चित आढळून येतो. तरी सुद्धा आपल्या पाठ्यपुस्तकांमधून संभाजी महाराजांचा इतिहास गायब होता. जेव्हा छावा चित्रपट आला तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ज्या व्यक्तीने इतक्या यातना भोगल्या, ज्याने सिंहाचा जबडा फाडला, ज्या व्यक्तीने दुःखांचा डोंगर सहन केला, देशाशी गदारी केली नव्हती, त्या व्यक्तीबद्दल शाळेत का शिकवले गेले नाही? आता अनेक जण इतिहासावर प्रश्न उपस्थित करत आहेत. हा आरोप होतोय की काही लोकांनी आपल्या परीने भारताच्या इतिहासाला आकार दिला आहे आणि जाणीवपूर्वक राष्ट्रवादी वीरांना दुर्लक्षित केले आहे. औरंगजेबाच्या क्रूरतेला जाणून बुजून लपवण्यात आले आणि त्याला उगाचच महान करण्यात आले. संभाजी महाराजांसारख्या योद्ध्यांबद्दल लिहिलेच गेले नाही आणि महाराणा प्रताप सारख्या महान योद्ध्यांच्या संघर्षाला फारसे महत्त्व दिले गेले नाही. अकबर महान झाला, टिपू सुलतानला शूर योद्धा म्हटले गेले, पण गुरु गोविंद सिंगजी, बाजीराव पेशवे, छावा सारख्या योद्ध्यांना इतिहासात कमी किंवा नगण्य स्थान मिळाले. चित्रपटातूनच का होईना मराठा शौर्याचा आणि वीरतेचा गजर पुन्हा एकदा ऐकू येत आहे. छावा चित्रपटाच्या एका सीनमध्ये विकी कौशल म्हणतो, मराठ्यांनी स्वतःच्या संरक्षणाचा विचार कधीपासून सुरू केला? मराठ्यांनी जेव्हा पण जीवाचा बलिदान दिला आहे तो स्वराज्याच्या संरक्षणासाठी दिला आहे, शिवाजी महाराजांसाठी दिला आहे. जो मस्तक फक्त आपल्या मातृभूमीसाठी झुकतो तो शत्रूपुढे कधीपासून झुकू लागला? ज्या महावीरांचे रक्त आपल्या शरीरात वाहत आहे त्यांचे रक्त सांडण्याची ताकद औरंगजेबामध्ये आहेच नाही. तो असा आहे जो गादीसाठी आपल्या स्वतःच्या भावाचा आणि आपल्या वडिलांचा जीव घेईल. तो आमचा विश्वास काय विकत घेईल? आम्ही मराठा आहोत, मराठा. स्वराज्याचा हा सिंहासन हजारो मराठ्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा प्रतीक आहे. स्वराज्य ही केवळ एका व्यक्तीची इच्छा नसून अनेकांना सुरक्षित ठेवण्यासाठीची देवाची इच्छा आहे. संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे योद्धे होते. ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. संभाजी महाराज त्यांच्या शौर्यासाठी आणि त्यांच्या विद्वत्तेसाठी प्रसिद्ध होते. तुमचा विश्वास बसणार नाही, पण वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी संभाजी महाराजांना 13 भाषा अवगत होत्या. संभाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात 120 युद्ध लढली आणि विशेष गोष्ट म्हणजे 120 युद्धात संभाजी महाराज एकही युद्ध हारले नाहीत, जेव्हा मराठ्यांची सेना मुघलांसमोर मुठ्ठीभर पण नव्हती. परंतु त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि गमिनी काव्यांमुळे मराठ्यांचा भगवा नेहमीच फडकत राहिला. इतिहासकार सांगतात की संभाजी महाराजांच्या शौर्याने औरंगजेब इतका वैतागला होता की संभाजी महाराजांना जोपर्यंत पकडले जाणार नाही तोपर्यंत मी डोक्यावर मुकुट घालणार नाही अशी औरंगजेबाने शपथ घेतली होती. शिवाजी सामंत यांच्या पुस्तकात आणि विकी कौशलच्या चित्रपटातही ही गोष्ट दाखवण्यात आली आहे. संभाजी महाराज शूर तर होतेच, पण विद्वानही खूप होते. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषण, नक्षिक, नायिकाभेद आणि 7 शासक नावाचे ग्रंथ लिहिले होते. हे ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले गेले होते. कलमावर जशी त्यांची पकड होती तशीच तलवारीवरही त्यांची पकड होती. त्यांची तलवार जर उठली तर शत्रूच्या सेनेचा सर्व नाश निश्चित होता. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी संभाजी महाराजांनी रामनगर येथे पहिले युद्ध केले आणि ते जिंकले सुद्धा. 1675 ते 76 या काळात त्यांनी गोवा आणि कर्नाटकात अनेक यशस्वी युद्धे लढली आणि जिंकली सुद्धा. संभाजी महाराजांच्या इतिहासात बुरहानापूरचा युद्ध सर्वाधिक चर्चेत राहिला, कारण छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांचे हे पहिले युद्ध होते. संभाजी महाराजांसोबत मूठभर मराठे होते, तर औरंगजेबाच्या सोबत 20,000 सेना होती. पण मराठ्यांची सेना मुघलांच्या सेनेवर भारी पडली आणि खानदेशातील औरंगजेबाची राजधानी मराठ्यांनी लुटली. खानदेश आणि बुरहानपूर येथे मुघलांचा पराभव केल्यानंतर संभाजी महाराजांनी म्हैसूरवर हल्ला केला. 1681 मध्ये संभाजी महाराजांनी बिडियार घराण्याच्या दक्षिण म्हैसूरवर हल्ला केला. त्यावेळी बिडियार चिपका देवराय हा बिडियार वंशाचा राजा होता. त्यांचाही संभाजी राजांनी पराभव केला. संभाजी महाराजांची कूटनीती जबरदस्त होती. त्या काळी पोर्तुगीज मुघलांना व्यापारात मदत करत असत, त्यामुळे पोर्तुगीज मुघलांना त्यांच्या हद्दीतून जाऊ देत असत. संभाजी महाराजांचं म्हणणं होतं की जर मुघलांना कमकुवत करायचे असेल तर पोर्तुगीजांशी त्यांचे नाते संपवावे लागेल आणि म्हणूनच त्यांनी पोर्तुगीजांवर हल्ला केला, त्यांचा किल्ला उद्ध्वस्त केला, पोर्तुगीजांचा खजिना आणि शस्त्रे हस्तगत केली, जी मराठा सैन्याला उपयोगी पडतील. आता प्रश्न पडतो की संभाजी महाराज इतके शूर, निढर आणि विद्वान होते, मग ते औरंगजेबाच्या हातून कसे मारले गेले आणि त्यांना हुतात्म्य कसे लाभले? याची कथाही खूप रंजक आहे. झालं असं होतं की संभाजी महाराजांनी मुघलांना भारतातून पूर्णपणे नष्ट करण्याची योजना आखली होती.
आणि त्यासाठी संगमेश्वर इथे गुप्त बैठक घेतली. या सभेत संभाजी महाराजांचा मेहुणा गणोजी शिर्केही सामील होता. संभाजी महाराजांनी गणोजी शिर्के यांना वतनदारी आणि जहांगीर देण्यास नकार दिला होता. म्हणून त्यांचा संभाजी महाराजांवर खूप राग होता. ते त्यांच्यासोबत असल्याचा दिखावा करत होते. गणोजींनी संभाजी महाराजांचा विश्वासघात केला आणि मुघल सरदार मुकरम खान याला संभाजी महाराज संगमेश्वरमध्ये असल्याची माहिती दिली. संभाजी राजांनी सभेत सांगितलेले गुप्त मार्ग फक्त मराठ्यांनाच माहीत होते. गणोजींनी त्या गुप्त रस्त्यांबद्दल मुकरम खानला सर्व काही सांगितले. आपली योजना मुघलांना माहीत झाली आहे हे संभाजी महाराजांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपले अर्धे सैन्य रायगडावर पाठवले आणि स्वतः संगमेश्वरमधून निघण्याच्या तयारीत होते. ते संगमेश्वर सोडत असताना सुमारे 10,000 मुघल सैनिकांनी त्यांना वेढा घातला. कपड्याने त्यांना बंदिस्त केले. यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैदेत शारीरिक छल केला. त्यांची नखे उपटली, बोटे कापली, डोळ्यात लोखंडी साया घातल्या, अंगावर मीठ सोडले, इस्लाम स्वीकारण्यासाठी मरण यातना दिल्या. तरी सुद्धा गद्दारी न करता हे जीवन सोडण्याचा निर्णय छावाने घेतला. विकी कौशलच्या चित्रपटात जेव्हा हा संवाद येतो, छावा औरंगजेबाला म्हणतो की तू मराठ्यांमध्ये सामील हो, तुझा जीव पण वाचेल आणि तुला धर्म पण बदलावा लागणार नाही. तेव्हा तो सांगतो की छावाची कथा ही कोणत्याही एका धर्माची गौरवाची कथा नाही, ही स्वराज्याची कथा आहे. ते स्वराज्य ज्याचं स्वप्न भारतातील प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने पाहिले होते. पण खूप खेदजनक आणि खूप दुर्दैवी आहे की अशा योद्ध्यांची माहिती आपल्याला फक्त चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजते किंवा एखादा विवाद झाल्यावरच समजते. अशा महान व्यक्तिमत्वांबद्दल आपल्या पिढीला का शिकवले गेले नाही? आपल्या पिढीला कोणत्या स्वराज्याची माहिती का नाही? कारण स्वराज्यासाठी लढलेल्या योद्ध्यांमध्ये संभाजी महाराजांसारखे वीर्य होते, ज्यांनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली, ती पण छावासारखी. आणि शेवटच्या क्षणीही ज्यांच्या डोळ्यात भीती नव्हती. असेच योद्धा भारताला भारत बनवतात आणि सांगतात शास्त्रांच्या या भूमीमध्ये असे असे योद्धा झालेत, जेव्हा ते शस्त्र उचलायचे तेव्हा शत्रू आपला मार्ग बदलायचे. छावा म्हणजे केवळ कथा नाही, छावा एक प्रेरणा आहे. छावाची गोष्ट जर तुम्हाला माहीत नसेल तर हरकत नाही, कारण आपण एका दुर्दैवी युगात लहानाचे मोठे झालो आहोत, जेथे आपल्याला संभाजी महाराजांसारख्या योद्ध्यांचा इतिहास शिकवला गेला नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संभाजी महाराजांची कथा थोडक्यात सांगितली आहे. हा व्हिडिओ शेअर करून ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. मी माझे काम केले आहे, आता जबाबदारी तुमची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा विजय असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.